तर पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक झाल्या। दमानियांकडून वादग्रस्त जमिनीची पाहणी केली गेली। दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल, पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे। आम्हाला फक्त 2च जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या, ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली। आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणी काही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही, पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय। पण या सगळ्या गोष्टींचा फीस पडणार आहे। प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती। आत्ताच्या घटनेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती। तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की 16 जूनला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते, ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती, ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती। पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे। मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारली। तर जमिनीचे नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूयात। मुळशी तालुक्यातील मौजे मुंढवा इथं 300 कोटींच्या जमिनीची खरेदी खत नोंदणी ही करण्यात आली। जमिनीची बाजारभावानं किंमत 1800 कोटी असल्याचा विरोधकांचा दावा आहे। ही जमीन महार वतनाची असल्याचं समोर आलंय। अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता किंवा हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही। 25 मे 2025 रोजी जमिनीचा व्यवहार झाला। नाममात्र 500 रुपये मुद्रांक शुल्क यासाठी भरलं गेलं। या व्यवहारामध्ये 21 कोटींचे मुद्रांक शुल्क भरणं हे अनिवार्य होतं, मात्र केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरलं गेलं। मात्र ते 48 तासात उद्योग संचालनालयाकडून माफ करण्यात आलं। एकोणीसशे 73 साली ही संबंधित जमीन सरकारनं बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला 2038 पर्यंत भाडे करारानं दिली आहे। 2006 साली शीतल तेजवानी यांनी इतर 272 पक्षकारांबरोबरीनं पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली। शीतल तेजवानी यांनीच अमेडिया कंपनी बरोबर खरेदी खताचा हा व्यवहार नोंदवला होता। आरोपींमध्ये शीतल किशनचंद तेजवानी, दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू यांची नाव आहेत।